खावे आता कोणीकडे जावे, आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्यावळे, गावात राहावे कोण्यावळे, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, आता घाली भिक कोण मज, आता घाली भिक कोण मज, आता येणे चवी सांडिली म्हणती, आता येणे चवी सांडिली म्हणती, दिवाळा करीती दिवाणात, दिवाणा करीती दिवाणात, भले लोक याची सांगितली मात, लोकियाची सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा, केला माझा घात दुर्बळाचा, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, आता घाली भिक कोण मज, आता घाली भिक कोण मज, तुका म्हणे याचा संग नव्हे भला, म्हणे याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता, विठ्ठला जाऊ आता, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, आता घाली भिक कोण मज, आता घाली भिक कोण मज. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जडोच्या पाठातील जगुरुगुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या पट्टीप्रमाणे 316व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबा यांना अपत्य आली आणि लोकांचा त्रास झाला, मनस्ताप झाला आणि मनस्ताप झाल्यामुळं तुकाराम महाराज उद्गार काढू लागले, गोपाला पाटील गावीचे लोक, आता गाली भिक कोण मज, पण देवावर भार टाकू लागले. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार देव, त्याच्यावर ओझे टाकलं मग तो कृपा सिंधू निवारी सापडे, त्याच्यावर घातलं ना, देवावर भार घातल्यावर मग कृपा सिंधू साखर निवारण करतो. आलिया भोगासी असावे देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, मग तो कृपा सिंधू परमात्मा संकट निवारण करतो. म्हणून हे भार आता देवावर घालतात तुकाराम महाराज. आणि मग म्हणतात भले लोकी याची सांगितलेली मात, याचा प्रचार केला चांगला विठ्ठल म्हणून, आणि मग यानंतर माझा दुर्बळाचा घात केला, असा अपवाद तुकाराम महाराज देवाला घडला. कोणाचा घात पात परमात्मा करीत नाही, निर्गुण्याधिक वैषम्याधिक दोष त्याच्यावर येऊ शकत नाही. खरा विचार केला तर निर्गुण्य आणि काय वैषम्य हे दोन्ही दोष त्याच्यावर नाहीत त्या परमात्मा. आणि असा असेल तर मग देव तर गोपाळ म्हणता येत नाही, सम म्हणता येत नाही, पण तसं नव्हे, त्याचं स्वरूप सम आहे आणि कोणाला निष्ठुर निर्गुण कधी होत नाही. परमात्मा सारखा सर्वांना आहे. मग महाराज हे कसे बोलतात की अपवादात्मक बोलणे, अर्थवादात्मक बोलणे. भले लोकी याची सांगितलेली मातन, केला माझा घात दुर्बळाचा, मग संग नव्हे भला, त्याचा संघ भला. मग काल तुम्हाला कळालं की भेदात भक्ती करणं आणि अशा संगतीत देवाबरोबर राहणं ते काही कामाचं नाही. किती दिवस जरी ईश्वराला आपण भेदात ठेवलं ते वेगळा, आपण वेगळं. अशा भेदात जर भक्ती केली तर भेदातली भक्ती जीवाचं परम कल्याण करू शकत नाही. इतर संप्रदायांना ते मान्य नाही. हे खरंय, मधुरा भक्तीचे जे लोक आहेत पुष्कळ, त्यांना हे मान्य नाही. त्यांना ते मान्य आहे की तू मी भक्त तू देव आहे. हे रामानुज, मध्वाचार्य, निंबाळकाचार्य हे सगळे मला वाटते द्वैतवादी भेद आहे त्याच्यावर 100% भेद. ते अद्वैत म्हणून माहीत नाही ते, पण चांगलं आहे ना ते. चांगलं आहे. कसं चांगलं आहे सांगतो तुम्हाला. देवाची भक्तीला अडाणी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी ती चांगले लोक आहेत. त्यांचं परम कल्याण नाही म्हणून कसं होईल. मधुरा भक्ती द्वेष द्यायचे, द्वेष आहे. आता हे जे आले की पाहुणे हे यांची मधुरा भक्ती आहे. हरे कृष्णा हे विश्वान आहे ना, मधुरा भक्ती आहे. पण मधुरा भक्ती ती उच्च कोटीची आहे त्यांची, बरोबर नाही झालं. ते देव जेवले असं केलं ते
काय कीर्तन झालं, काय कीर्तन झालं चहा जेवल्याशिवाय जाऊ नका. दुपारी कोणा कुठं जेवतात तुम्ही, काय खबर आहे, माझ्याकडून जेवणच घर सोडा होतोच करू नका असं विनंती. ठीक आहे, पण लवकर आवरा म्हणलं बाबा, मला पुन्हा गाड्या नसतात, रोडला जाणार एसटीएम घेतो मला, लवकर आवरा तुम्ही जेवण्याचं. म्हणजे हो आवरायला लावण्याच्या बायकोला सगळं केलं. आणि आता ते आवरायली बायको पण मला वाटायची गाडी निघून जाते, माझ्या छान लागली गाडी करते आवड झाला. आता देवाला भोग लावायचा थोडं असं म्हणून तिथं त्यामुळे बेसवर बसल्या ठिकाणी तेव्हा ते कृष्णाची मूर्ती ते तुझ्या व्यवस्थित हो. आणि मग ते आले हनुमंत नवरा बायको दोघं ते निवड घेऊन देवाला, आणि ते देवाला दाखवलं निवड. बरं असं ते पाणी पिवलं काय आहे बरं ते काही मंत्र म्हणले थोडे, आणि ते देवा पुढे पडदा टाकलं देवाला. दाखवून घेतलं, दाखवून घेतल्यावर देवाला घरा निवड करून बोला जेवण तर आम्ही देवाला भक्तीचं कौतुक वाटलं ना मला. काय असो पण भक्तीचं मधुर आहे, चांगली गोड आहे ना, मधुर आणावं तिथं गोड भक्ती आहे. चांगला वाटला, आनंद वाटला. ते पूर्ण 15-20 मिनिटं थांबलो, मी झालं मग काढला पडदा गेला आम्हाला कसं वाटलं. मी त्याचा अभ्यास केला म्हणलं, आणि ती भक्ती खरी आहे ना. आमच्या पांडुरंगाला तसं आहे की पडदा टाकणे आणि वारकरी संप्रदाय खरा सगुणच भक्ती. कारण देवाचे तिन्ही रूप वारकऱ्यांना मान्य, निर्गुण निराकार मान्य, सगुण निराकार मान्य, पण सगुण साकार मान्य. पण प्राधान्यानं वारकरी संप्रदाय सगुण साकाराची सेवा करणार. आपल्यात हे आहे, पण पूर्वभक्तीतल्या लोकांसाठी ती म्हणजे लोकांना प्रवृत्त करण्यासाठी ती भक्ती उच्च कोटीची. पण देव अशी मधुरा भक्तीची गोड आहे महाराज. देव जेवले, देव झोपले. अहो आमचे डोंगरेजी महाराज देवाला पांघरून घालीत, तेव्हा थोडं थंडी वाजू लागली, आपल्याला थंडी वाजायची असं ग्रहित करा. अरे तू स्वेटर घातलं, देवाला उघड ठेवलं, घाल लागत असेल तेव्हा अनान शाल आण, देवाची शाल ती शाल असेल, आणि मग ती देवाला पांघरून घालायची. लक्षात आलं? अवघ्या दशा येण्याची साधिती मुख्य उपासना भक्ती प्रगटे हृदयची मूर्ती भाव शुद्धी जाणून. हा एक चांगलं तुकाराम महाराज मान्य नाही. तुकाराम महाराज पण खरे अद्वैतवादी आहे. कल्पित द्वैत, वास्तव अद्वैत. अद्वैतवादीच आचार्य आहेत आपले सगळे. तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय, नामदेवराय, सगळे शंकराचार्य, व्यास, तिथं अद्वैतवादीच आहे सगळे. हे तुकाराम महाराज बी खरे अद्वैतवादी आहे, पण कल्पित द्वैत स्वीकारून त्याची भक्ती करतात. साधारण लोकांना सन्मान लावायला ती भक्ती करतात. आणि सगुण साकाराची भक्ती केली की निष्काम करावी भक्ती, त्याच्यात काही मागू नये. त्याला जर काही नाही मागितलं मग तो परमात्मा ज्ञानाकडे ढकलीते. पण भेदात भक्ती करून जर ईश्वराशी भेद संपादन करून जर काही इच्छा केल्या सुखाच्या, कोणत्या वैश्विक सुखाच्या, मग मात्र ती संगन होय भला, त्याची संगती चांगली नाही. तेव्हा भेदात जर राहिला भेद कायमचाच राखला तर, आणि मोक्ष स्वरूप मला मिळावं, मी मुक्त व्हावा अशी अंतकरणातली इच्छा असेल, आणि निष्काम चित्तानं त्याची सगुण साकाराची जर सेवा अशी मधुरा भक्ती केली असेल, तरी तो परमात्मा तुमच्या बुद्धीत निर्मळ करतो बुद्धीला. आणि बुद्धी निर्मळ होणं तर खरी बैठक आहे महाराज. परमार्थातलं अर्ध काम होते बघा चित्त निर्मळ झाल्यावर. लक्षात आलं की नाही? परमार्थातलं मुख्य अर्ध फल कशात आहे? चित्तशुद्ध. चित्तशुद्ध, आणि चित्तशुद्ध भक्तीशिवाय होतच नाही महाराज. चित्तशुद्ध करायला काय करावं लागेल? पुरोभक्तीच करावी लागेल. ज्ञान पुरोभक्ती म्हणतात. ती ज्ञान पुरोभक्ती ना, ज्ञान पुरोभक्तीमध्ये चित्तशुद्ध होतं. आणि मग चित्तशुद्ध झालं की वैराग्याधिक ज्ञानाधिक त्या ठिकाणी त्या बुद्धीत येतात. विषय त्याग निर्माण, विषयाचा त्याग होतो. आणि विषयाचा त्याग झाला, चित्तशुद्ध झालं, सद्गुरु उपदेश करतात तत्वमसी महावाक्याचा जीव भोगतो. अशी जी काय भेदातली भक्ती आहे, पण ती निष्काम केली तर मोक्षाकडे नेते,
सकाम केली तर तुम्हाला जन्म मरणाच्या हेलपाट्यात म्हणून देवाला काही मागूच नाही, हेच मागायचं नाही. किती रोग होऊ द्या, काही असाध्य रोग होऊ द्या, आपल्याला कळायला डॉक्टरनं सांगितलं तर आपण वाचत नाही, तरी पण त्याला म्हणायचं नाही मला वाचव म्हणून. मारायचे ते मार, पण तुझं मोक्ष सोड अशी मागणी मागा. चित्त शुद्ध होईल. तुम्ही जर नीट कर बी म्हणले आणि त्या भक्तीनं करील बी, वाचवील 40 वर्ष, तुम्हाला आयुष्यात ढकलील बी ईश्वर आहे, तरी पण ते कामच नाही. आज जरी 20 वर्ष ढकललं तर मरण पुन्हा येणारच आहे की नाही? ते का चुकणार आहे का आपल्याला? आणि देहाचं मरण आहे. ज्ञात्याला तर हे कळालेलंच असते. जे ज्ञाता आहे खरा त्याला कळालं हे मड आहे. आणि मड्याचे विकार आपण कशाला आपल्याला बोडक्यावर घ्यावे? असा ज्ञाता पूर्ण त्याच्या चित्तात असं ज्ञान असतं, म्हणून ते कधी घेतच नाही. तुकाराम महाराजांचं जीवन होतं तेव्हा झाला प्रेत रूप शरीराचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. आमच्या शरीराचा भाव प्रेत रूप झालाय. प्रेत रूप झाल्याने कळलं का? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या संगतीत राहिले देहाच्या, तरी देह मिथ्या आहे, मायेचं कार्य आहे, आणि देह म्हणजे मळ आहे. आज मी जड आहे, उद्याही जड आहे. हे माझं तादात्म्यामुळे हे चेतन आहे, वास्तविक हे चेतन नाही आहे. असा भाव निश्चयात्मक तुकोबारायांचा जिवंतपणे झाला होता. आणि असा भाव होणं म्हणजेच मुक्त आहे. तुकाराम महाराज मुक्त आहे असा निश्चय झाला पाहिजे की देहाचा, की देह कसा आहे? मिथ्या आहे, किंवा देह मरका आहे, किंवा मेलेलाच आहे, असा भाव. आणि मग अशा प्रकारे आणि बुद्धीत जर तुम्ही निष्कामता ठेवली तर चित्तशुद्धी होऊन मोक्षापर्यंत जातात. जर सकामता ठेवली आणि त्याच्या संग केला, त्या भगवंताची कितीही भक्ती केली, तुम्ही मधुरा भक्ती कितीही केली, काही केली, तर भेदात तो तुम्हाला मुक्त करीत नाही. म्हणून त्याचा संग नव्हे भला. मग आता संग भला नव्हे तर शोधित विठ्ठला जाऊ चला. पुढे आणखी हे वाक्य उच्चार कोणी तुकोबाराय. आणि आपल्याला एवढंच बघायचं, त्याला होळकीत जाऊ म्हणून. आधी म्हणजे त्याचा संग नव्हे भला, माता ते. मग त्याचं रूप खरं कोणते? तो कुठं आहे? त्याला होळकीत जाऊ. शोधित जाऊ म्हणजे होळकीत जाऊ, दोषीत जाऊ त्याला. हो, मग आता त्याचं रूप सगुण साकारी म्हणून तुम्हाला आहे. सगुण निराकारी आहे आणि निर्गुण निराकारी आहे. मग निर्गुण निराकारच रूप खरंय, आणि त्या रूपाला शोधलं पाहिजे. साधकानं त्याची शुद्धी केली पाहिजे. तो परमात्मा दिसायला असा आहे तरी तसा नव्हे. म्हणले ठिकठिकाणी नामदेवरायला सुद्धा म्हणले, नामदेवा मला जसं समजतोस तसा मी नाही रे. म्हणून तुला त्या कुंभारानं आपटलं डोसक्यात हाणलं, आणि हाणून कचलंही ठरविलं तर बरोबर आहे. तू गुरु केला नाही, माझं तुला वास्तव रूप कळालं नाही. ते बोलले ते बरोबर आहे. तू त्यांना रागात येऊ नको त्या संतायला. ते बोलले ते बरोबर आहे म्हणजे बाकी सगळे मोडके पक्के येते. नामदेव, हे निवृत्ती, सोपाना, ज्ञानदेव, गोरा कुंभार, चौथामाळी, मुक्ताबाई, हे सगळे मडके पक्के. त्याच्यातलं तूच कसं दे म्हणले. त्याचं कारण ते तुला हे रागात येऊ लागला ना, मी जाणार नाही कोणाच्या आळंद. तू कमी फजी तिकीट रस्त्यात आपण आणलं, ते गण होऊ लागलं. कोण? नामदेव नाही, अजिबात नाही म्हणला. तू संत चांगली नाही म्हणला. काही माणसाला ठोका असं नव्हतं. असं काय असं काही म्हणून ते देवानं देव हाकले आणि त्याला तिकडं झालं आंब्याला, आणि मग त्याला कळाला भगवान परमात्मा स्वरूप आहे. असं त्यानं गुरु केलं. आणि हे गुरुच्या हाताने शोध घ्यावा, कारण का ते त्यांना गौस आलेला आहे ना, त्यांना ते परमात्मा गौसला आहे आणि त्यांच्या हाताने ते गौस होतो. मग कसं गौस घ्यावा? आता ते बरेच लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ओळखतात, पण ते त्यांना नाही सापडत. ते परमात्मा सापडा आम्हाला अद्वैतवाद यांना, वेदांत शास्त्र यांना, इतर शास्त्रवाल्यांना किंवा इतर आणि जे द्वैतवादी आहेत त्यांना नाही सापडणार. काही देहालाच आत्मा म्हणणारे लोक आहेत ना, देहात्मवादी लोक आहेत जगामध्ये. हे देहेना हेच आत्मा म्हणणारे लोक आहेत. या जड देहाला आत्मा म्हणणारे. मग ते तुमचे जे नास्तिक दर्शनकार, नास्तिक दर्शनकार किती दिवाय कोणते कोणते?
माध्यमिक योगाचार योगाचर स्वतंत्र स्वतांत्रिक वैभाषिक चारवा निगम बरोबर इवन डोक्यात तेवढं ठेवलं चार वाक काय म्हणते ते देहालाच आत्मा म्हणते की नाही वैमाने का देहाची आत्मा हा देहाची आत्मा हो. शरीराची हो मरणाची मुक्ती पाठवली पाखंड हो देहाची देव देहाची देव हा देहाची देव भोजन हे भक्ती आणि मरण हे मुक्ती पाषाण देहालाच आत्मा म्हणते पण देह अन्नमय कोश आहे ना अन्नमय कोश आहे बाकी काय नाही काय पंचमहाभूताच्या म्हणजे लक्षात आलं की नाही मिल्क आणि तमोगुणाचं कार्य बाकी काय म्हणजे पंचमहाभूत आणि ते पंचकृत झाले कसे झाले पंचकृत झाले म्हणजे एकमेकात मिसळले पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे माया कार्य पंचमहाभूत माया कार्य आणि हे माया कार्य एकमेकात मिसळलं ईश्वरी क्षेत्र आणि ते मिसळल्यावर आणि त्याचा जे तमोगुण आहे त्याचा उत्कर्ष होऊन हे मळवण मग तमोगुण कसा ते होईल तमोगुण आत्मा नाही म्हणून हे जड हे आत्मा हे मान्यच नाही त्याच्या पुढचा कोश आहे प्राणमय अन्नमयाच्या कोश पुढचा कोणता आहे आणि हे सगळे कोश आहे उलट त्या आत्मस्वरूपाला आवरण घालणारे हे बांधव हे 5 कोश आहेत त्या आत्मस्वरूपाला आवरण घालणारे हो मग प्राणमय कोश प्राण काय आणि प्राणमय कोशालाही आत्मा म्हणणारे लोक आहे त्याला नाही कोण आहेत ते हा हो पूर्वमीमांसक आणि हिरण्यगर्भ उपासक कोण आहेत ते हा हिरण्यगर्भ उपासक बर चित जलवादी हा मग चित जलवादी ते वेगळ्या पद्धतीने वाद करतात आपापले मग आता प्राणमय कोश प्राणमय म्हणजे पंचप्राण प्राण अपान व्यान उदान आणि समान आणि हे पंचप्राण आणि 5 कर्मेंद्रिय कोश आहे ना त्या कोशाचा विचार तुम्हाला सांगायला पंचप्राण आणि त्याच्यात 5 कर्मेंद्रिय मिसळले हात पाय काय म्हणजे तोंड लक्षात आलं गुद आणि शिस्न हे 5 कर्मेंद्रिय आणि हे पंचप्राण लक्षात आलं हे रजोगुणाचं कार्य त्याच्यात कार्य हे रजोगुणाचं कार्य आणि रजोगुण म्हणलं की गुण मायाचे आणि भगवान परमात्मा तर निर्गुण आहे त्या गुणातीत आहे परमात्मा गुणातीत तसं उच्चते तो महात्मा सुद्धा गुणातीत होतो तेव्हा गुणातीत म्हणतात असे म्हणलेले देव त्या अध्यायामध्ये गुणातीत तसो कैर्लिंगे स्त्रीने गुणाने तान लजितो भवती प्रभो किमाचारकतम ते चेतांश नृत्य गुणावर काय स्त्रीन गुणावर स्त्रीन गुणाती वर्तते आणि तो वेगळा आहे तो गुणाच्या वेगळा महात्मा आहे महात्म्याचं वर्णन चालू तिथं महात्मा म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे म्हणजे प्राणमय कोश सुद्धा परमात्मा होऊ शकत नाही लक्षात आलं प्राणमय कोश बी जड आहे त्याच्या पुढचा कोश आहे कोणता मनोमय मग मनोमय कोश मग मनोमय म्हणजे मन आणि 5 ज्ञानेंद्रिय मनासहित 5 ज्ञानेंद्रिय त्या इतक्या तत्वाला म्हणतात मनोमय कोश मनाची म्हणजे संकल्प विकल्प आत्मक वृत्ती अंतकरणाची त्या अंतकरणाच्या संकल्प विकल्प आत्मक वृत्तीला मन म्हणतात आणि त्या मनाच्या सोबतीला हे 5 ज्ञानेंद्रिय झाला ते कोश मनोमय कोश मग मनोमय कोशात तो परमात्मा आहे का किंवा मनोमय कोशच आत्मा आहे का असं नाही होणार का अरे मन तर खरं तर जडही नाही चेतन नाही असं त्याचं स्वरूप सिद्ध केले आणि मन नावाचा पदार्थ काही असा नाहीच म्हणजे खरं तर कल्पनाच होऊन जाईल आणि बरोबर आहे ना वायामन हे नाव येरही कल्पनाची सावे लयासंगी जीवदशा वस्तू हो वस्तूला जीवदशा त्या मनामुळे आली हो असं मन आहे आणि ते मन खरं तर जडच आहे हे उपदेह आणि नाशे ते माया वसे दिशे एरवी तत्वदा जे वस्तू असे ते अविनाशच ते अविनाश वस्तू आहे ते परमात्मा तत्व आहे आणि हे मन नाशवान आहे बरं काय
अशा प्रकारचं मन मनोमय कोश म्हणजे परमात्मा आत्मा होऊ शकत नाही. त्याच्या पुढचा कोश कोणता? विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी. बरोबर आहे ना? मनाची निश्चयात्मक वृत्ती म्हणजे अंतकरणाची. बरं, अंतकरणाची निश्चयात्मक वृत्ती. त्या निश्चयात्मक वृत्तीत 5 पुन्हा ज्ञानेंद्रिय. कोणते कोणते? हे ज्ञान, डोळा, हे ते सगळे हेच नाही. 5 जण. हे 5 जण ज्ञानेंद्रिय कळालेच तुम्हाला माहितच आहे ना. श्रोत्र, चक्षु, बरं काय, रसना, हे लक्षात आलं? लक्ष्या, हे 5 ज्ञानेंद्रिय ना. हे 5 ज्ञानेंद्रिय त्या बुद्धीत. आणि ते बुद्धी कोणती? निश्चयात्मक वृत्ती अंतकरणाची. अंतकरण त्यालाच म्हणतात. अंत म्हणजे आत आणि करण म्हणजे ज्ञानाचं साधन. बाकी काय? अंतकरणी नाही भाऊ. अंतकरण काय म्हणतात? अंत म्हणजे आत आहे. शरीराच्या बाहेर नाही ते. शरीराच्या बाहेर नाही ते. मध्ये आहे, मध्ये. त्याचं नाव अंत. त्याच्यामुळे म्हणजे आत. अंत म्हणजे आत. आणि करण नाम ज्ञानाचं साधन. कळलं? म्हणून त्याचं नाव काय? अंतकरण. मग त्या अंतकरणाची जी वृत्ती आहे ती वृत्ती निश्चयात्मक आहे. त्या निश्चयात्मक वृत्तीची 5 ज्ञानेंद्रिय मिसळले, झाली बुद्धी. काय झाली? त्याला विज्ञानमय कोश म्हणतात. मग बुद्धी तर अध्यस्त आहे. कशावर? त्या साक्षीवर. उठस्थावर ती अध्यस्त आहे. आणि मग अध्यस्त बुद्धी लक्षात आलं की नाही? ती माया काय आहे? माया म्हणजे अविद्येचं कार्य. अविद्या म्हणजे अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य बुद्धी आहे. म्हणजे बुद्धी आत्मा होऊ शकत. ते विज्ञानवाद्यांचं म्हणणं आमच्या काही कामाचं नाही. तुम्ही म्हणत असले तरी आम्ही त्याला मान्य करीत नाही असं वेदांत शास्त्र म्हणतं. त्याच्या पुढचा कोश आहे आनंदमय कोश. मग त्याच्या पुढचा आनंदमय कोश आहे मान्य. आनंदमय कोश म्हणजे व्यष्टी अज्ञान. व्यष्टी अज्ञान आहे बरं तिथं. हा हो. आता उदाहरणार्थ तुम्ही झोपले. झोपीमध्ये मी सुखानं झोपी गेलो होतो. बरोबर आहे ना? झोपीमध्ये. मग झोपीमध्ये सुखानं झोपी गेलो असं जागृत झाल्यावर म्हणतंय की झोपीतच वाटतंय? जागृत झाल्यावर वाटतंय. मग झोपीत वाटतंय का? स्वप्नाचा विषय नाही बरं. स्वप्न अवस्था वेगळी, जागृतीची अवस्था वेगळी. आणि जागृतीतल्या जीवाला म्हणतात विश्व, झोपीतल्या जीवाला म्हणतात प्राज्ञ, आणि स्वप्नातल्या जीवाला म्हणतात तेजस. विश्व, तेजस, प्राज्ञ. हे अवघड आहे बरं काय थोडं. हे तुम्हाला कळायचं का नाही? थोडस हे ऐकलं नाही तुम्ही ना. ऐकलं असल्यावर ते सवय लागल्यावर ऐकत होत आहे ते. पण ते तुम्ही कधी ऐकलंच नाही. मागच्या 2-4 दिवसाखाली तुम्ही लागला का? मागच्या 5 दिवसाखाली तसं आलं आणखी परत. भाऊ तुम्ही स्वप्न पाहिले आहो. तुम्ही कोण? तेजस. बिनघोर झोपले. स्वप्नही नाही, जागृती नाही. कोण तुम्ही? प्राज्ञ. आणि आता तुम्ही जागृतीत आहे. आता विश्व. आता तुम्ही कोण आहे? विश्व. म्हणजे जागृत अभिमानी जीवाला विश्व म्हणतात. स्वप्नाभिमानी जीवाला तेजस म्हणतात. आणि सुसुप्ती अभिमानी जीवाला प्राज्ञ. ही नावे वेगळे आहे. मग आता झोपीमध्ये बुद्धी आहे का? ते आपल्या कारणात म्हणजे अज्ञानात लीन आहे. आणि ते अज्ञानात लीन असूनही त्याच्या भोवती ते मान सकाळ झोपेतून उठल्या काय झोप लागली म्हणतात रात्री. मी लई झोपलो सुखानं महाराज. उठवित हे महाराज मला पावसाची टिप 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 सकाळ लय झोप लागली. आणि त्याच्या झोपेत मी उठलं ना म्हणतो एखाद्या असं म्हणून का महाराज लय झोप कामी लागली होतो. पण हे नाही म्हणून मला केलं. सुखानं झोपलो होतो. बरोबर आहे. पण सुखानं जे तिथं जे सुख आहे ना ते सुख खरं तर महाराज ते आपल्या कारणात बुद्धी लीन झाली म्हणून सांगा. नाही तर ते आत्मानंदाचं भिन्नच आहे. आत्मानंदाचं जवळच आहे. पण कार्य अज्ञानाचं. हे कार्य कशाचं आहे? अज्ञानाचंच कार्य. आणि अज्ञानाचंच कार्य असल्यामुळं त्याला कारण शरीरात आहे. म्हणजे शरीरात आहे की कारण शरीर. आणि कारण शरीर असल्यामुळं कारण शरीर आत्मा नाही. कारण शरीर कसं आत्मा होईल? कारण म्हणजे अज्ञान. लक्षात आलं? कारण शरीरात आनंदमय कोश आहे. बरोबर आहे ना? बरं. स्थूल शरीर हे स्थूल शरीर आहे. हे अन्नमय कोश आहे. आणि सूक्ष्म शरीरात 3 कोश आहेत. मनोमय,
प्राणमय आणि विज्ञानमय. विज्ञान म्हणजे मनोप्रज्ञा लक्षात आलं की नाही. प्राणमय, मनोमय, विज्ञानमय हे तिन्ही कोश सूक्ष्म शरीरात म्हणजे लिंग शरीरात आहे. कारण शरीरात आनंद कोश आहे, आनंदमय कोश कारण शरीरात आहे. आणि हे तर स्थूल शरीर आहे अन्नमय कोश. म्हणजे याच्या ह्या पंचकोशाच्या आतीत परमात्मा स्वरूप. काय म्हणजे महाकारण ज्ञान आहे. माया माय नाही 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 नाही. अरे व्यष्टी अज्ञान हे जीवाचं कारण शरीर. लक्षात आलं की नाही. आणि माया ते भगवंताचं कारण शरीर म्हणजे त्या ईश्वराचं. कसं 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 नाही 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 तसं होतच नाही. आनंदमय कोश तो लक्षात ठेव अज्ञानाचंच कार्य आणि ते कारण शरीरात. आनंदमय कोश कुठे आहे कारण शरीरात. आणि प्राणमय, मनोमय, विज्ञानमय हे लिंग शरीरात. आणि हे तर जडते याचा काही संबंध नाही आला कळत. असे हे पंचकोश आहे. मग पंचकोश आधी करायचं. बरं महाकारणा जरी धरलं असतं महाकारण मी माईक माईक आहे का माईक आहे माईकच आहे ना महाकारण. तेही राहत नाही तिथं. मग कशाला म्हणले ते मारला ते राक्षस हनुमंतरायनं मारलेला राक्षस त्याला माहिती आहे रामभाऊ मला. ऐरावणापैकी हनुमंतरायनं कोणता मारला. आता ती म्हणजे महिरावण आहेरावण मारला म्हणे. तुम्ही म्हणत महिरावण बर मारला. तुम्ही तिथं सांगायला असताना कॉबी सांगायला एखाद्या येत असेल तुमच्या या सदा येणार ना तुम्हाला ते. हा ते रामायण कोणी केलंय ते तिथं करता कोण आहे त्या रामायणात. हनुमानजीनं आणि रामानं आहेरावण रामानं मारला आणि महिरावण हनुमानजीनं मारला. मारला. आता हे तिथलं रामायण कोण्या कांडातली कथा आहे. इकडं कोण्या कांडातली शेतीच्या नंतरची काळी घडत गव्हाची या शेती लक्ष्मण शेतीच्या अलीकडे का पलीकडे त्याला हे बी कसे रामायण सांगणार हे तुम्ही लक्षात का धरीत नाही तो. हे तर झालं काम हे जेवणी कसं जैसा का गुळ उसाचा घाना तोंडीचा रसू हरी घाना. दृष्टांत नाक भागवता दृष्टांत रस उसाचा घाना म्हणजे चरक. मग त्याच्यात तोंडात तिथे ऊस मग ते कर 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 ते फिरत आणि त्याचं पाणी पाणी फिरत म्हणजे रस. मग रस खाते का ते मग ते भरी भाना नादी भरते. घाणा म्हणजे नादी नादीत टाकता या. आणि रिचा सोपटी करी कर करी ओढना तसं तुमचं रिकाम्या सोपट्यात कर 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 आपल्यात रस काही तुट नाही तसं तुमचं काम झालं बघा. हा या नादी तरी नीट भरा. मग या श्रोत्याच्या नादी तुम्ही भरणार आहे आणि तुम्ही चरक सोपटी तुमच्या तोंडात झोपटी कळलं का सोतरी असं झालं तुमचं काम म्हणावं लागलं. नाही 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 डोक्यात ठेवलं पाहिजे. लक्ष्मण शेतीच्या नंतरचा विषय त्या ग्रंथाचे म्हणजे तिथले करते गावबा. कोण करते नाथ महाराज. नाथ महाराज शेतीला म्हणजे आपलं शरीर त्या पाण्यात विलीन जल समाधी घेतली आणि नंतर राहिल्या रामायण लक्ष्मण शेतीच्या त्या दरिद्र्यापासून कोणी केले गावबा. तिथून पुढे उत्तरकांड ते राहिले सगळं त्यांच्याकडे. मग गावबा महाराज रामायणाचा अध्यात्म या रामायणापेक्षा सरस म्हणजे नाथांच्या हातोडीपेक्षा गावबांच्या हातोडी फार भारी आहे. तिथं ते मारला दैत्य. मग मारल्यावर ते काय म्हणले बरं काय त्या राक्षसानं मारुतीच्या हातानं मेल्यामुळं संतांच्या हातानं मेल्यामुळं त्या राक्षसानं चारही देहाचा त्याग केला. बरोबर आहे ना. असं गायवर आहे का तिथं भय
की नाही भाऊ? कोणते कोणते? स्थूल, हा सूक्ष्म, कारण, कारण महत्त्व. मग का म्हणून टाकली हे? तिन्ही नसवर असते. स्थूल सांगे नश्वर म्हणून, सूक्ष्म ते मनोजन्य, कल्पना मात्र ते कारण आणि स्वरूप अभिमान ते चौथे, असं सांगितले गावबा महाराजांनी. गावबा महाराज म्हणजे स्थूल शरीर का सोडलं? त्यानं टाकून दिला ते हनुमंतरायनं मारल्यामुळं टाकलं. मग स्थूल का टाकला? नश्वर आहे, ते आज बी नाश काय उद्या बी नाश ते म्हणून सोडलं. त्याच्या पुढचं सूक्ष्म शरीर म्हणजे लिंग शरीर, हा ते का सोडलं? ते मनोजन्य, मननं तयार केले ते. त्याच्या पुढचं कारण म्हणजे अज्ञान. मग काय? कल्पना मात्र. त्या जीवाची काय? त्या बुद्धीतली कल्पना आहे, आणि कल्पनेमुळे मी काही कशाला जाणत नाही, मला काही कळत नाही. अशा प्रकारचं अज्ञान घेऊन बसले. कोण? आभास. म्हणून ती कल्पना मात्र त्याचा देह. कोणता? अज्ञानी देह. म्हणजे महाकाल म्हणजे कारण देह कल्पना मात्र आहे. स्वरूप अभिमान चौथा देह. स्वरूप अभिमान अहम ब्रह्मास्मी असा अभिमान. हे कसं आहे? स्वरूप अभिमान आहे. आणि स्वरूपाचा अभिमान तरीही बाधक आहे. लक्षात आलं की नाही? म्हणजे जीवत्वाचा अभिमान बाधक आहे, तसा ब्रह्मत्वाचा अभिमानही. म्हणजे वृत्ती ज्ञान नष्ट झालंच पाहिजे. वृत्तीतला ते अहमपणा गेला पाहिजे. वृत्तीतून अहमपणा आणि जीवत्वाचा असो का शिवत्वाचा असो ते बाधक ठरल्याशिवाय राहत नाही. म्हणून तेही चौथा देह म्हणजे महाकारण देह त्यानं टाकला पण या त्या राक्षसाने. असं वर्णन गावबा महाराजांनी तिथे केले. म्हणजे हे पंचकोशाचे आतीतच हे सगळं असा पसार आहे. नाही ह्या पंचकोशात परमात्मा आहे का? म्हणजे आत्मा, आत्मा नाम शुद्ध ब्रह्म म्हणा ते नाही, त्याच्याही वेगळे. आणि हे सांगायचं होतं आमच्या याला शंकराचार्यांच्या शिष्यात. शंकराचार्य फिरत 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 म्हणजे ज्ञानाचा दिग्विजय करत 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 गेले शंकराचार्य. आधी त्यांनी ते त्यांचं गाव तर तुम्हाला कालडी नावाचं, केरळ प्रांतामध्ये. केरळ प्रांतात कालडी नावाचं गाव आहे, अलवाई नदीच्या काठावर, आणि तिथं त्यांचा जन्म झालेला. आता ती त्यांच्या पुष्कळ चरित्र. आणि तुम्हाला 7 दिवस काशी सांगितलं. आईचं नाव काही नाही, मोठे नाही. तुम्हाला 7 दिवस सांगितलं की तुम्ही नव्हते का? तुला का जण नाही? कोण होते? इके साहेब नव्हते, काशीच्या शब्दात नव्हते. ज्ञान बघतोला काय नाव आहे? काय डोंबलं माहिती मुद्दा म्हणाल्या बरं काय आधी लक्षात ठेवत नाही. मला माहिती आहे त्याच्या दुसरं बसलं ते बसत नाही ना. हे काळावर बियाणार तेव्हा ते बसते. हे बियाणार बसला की बसत असते रे. आईचं नाव आहे विशिष्टा देवी, बापाचं नाव शिव. ते कोणते ब्राह्मण आहे? आता सांग तुम्ही गप्पे बघा, तुम्हाला विचारलं कोणते ब्राह्मण आहे? नंपुतरी. नंपुतरी ब्राह्मण म्हणजे काय? तुझं डोकं चित होतास का? काय 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 मग डोक्यात तू खायला गेली काय? तुला तिथं सांगितलं होतं नंपुतरी ब्राह्मण कोणाला म्हणतात? हा, नमपुरी किंवा नमपुत्री. नम नाम काय? पूर्ण नाही, नम नाम विश्वास आणि पूर्ण पुरी नाम पूर्ण. म्हणजे पूर्ण विश्वास ज्या ब्राह्मणांचा वेदावर आहे त्या केरळातल्या ब्राह्मणाला म्हणतात नमपुत्री ब्राह्मण आणि नमपुरी ब्राह्मण. केरळातले ब्राह्मण नमपुरी कोण? पूर्णपणे ज्या ब्राह्मणांचा वेदावर विश्वास आहे त्यांचं नाम नमपुरी ब्राह्मण. ती भाषा केरळी आहे, त्यांची मल्याळम भाषा आहे ना. केरळची भाषा कोणती आहे? केरळची भाषा कोणती? मल्याळम आहे ना वाटते. हा, तामिळची तमिळ, कर्नाटक कन्नड, तिची मल्याळम भाषा. मग मल्याळम भाषेत त्याला नमपुरी ब्राह्मण. नमपुरी, नम नाम पूर्ण नाही, नम नाम विश्वास आणि पूर्ण नाम पुरी. म्हणजे ज्यांचा वेदावर पूर्णपणे विश्वास आहे असे काही ओरिजिनल ब्राह्मण त्यांचं नाव नम. आणि मग त्या वंशात जन्मलती हे कोण? आता लक्षात ठेवशील का? लक्षात ठेव, विसरू नको.
असे शंकराचार्य तिथं जन्मले, इकडं गेले, इकडं आणि गोविंद पादाचार्य त्यांचे गुरु आहेत, त्यांना शरण गेले त्यांच्याकडून आणि योग शिकले आणि पुन्हा दिग्विजय करत करत परत परत आपल्या मायभूमीतून जाऊ लागले. जाता 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 केरळ प्रांतात त्या गेल्यावर त्या गावाला एक बिचारा होता, त्याचंच नाव आहे बघा असतात, त्यांचा शिष्य. शंकराचार्याने 4 गादीवर 4 शिष्य बसविलेत ना, त्यापैकी एक जण आहे. आनंदगिरी एक आहे, सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य आणि हे हस्तामल. मग हस्तामल शिष्य तिथे गेले. त्या गावाला गेल्यावर अलीकडल्या गावात एका शंकराचार्याने मेलेलं माणूस जिवंत केलं म्हणून प्रसिद्धी. आणि ती प्रसिद्धी चमत्कार दाखवलं की लोक नमस्कार करतात. तोपर्यंत महाराजाला कोणी मानित नाही, पण चमत्कार केल्यावर नमस्कार केल्याशिवाय राहत नाही की नाही गो. मग ते असं ते एका पलीकडे गावात आणि ती प्रसिद्धी वाढली, सांगत टाकलं लोकांचं. मग ते दुसऱ्या गावाला आले, शेजारी गावाला कळालं त्या गावात त्या महाराजांना एक माणूस उठले आणि हे पोरगं मुक होतं लहानपणापासून. कोणतं हस्तामल. हस्तामल मुका लहानपणापासून काही बोलत नव्हता, बोलला नव्हता, काय नाही. त्याची मुलं केली नाही, बोलता येत नाही. मग काय म्हणलं खात होतं, जेव म्हणलं जेवत होतं, झोप म्हणलं तर असं गेलं. त्याच्या आईवडिलांना वाटलं आपलं मुख बोलगय की महाराज यायलेत म्हणजे माणसं मेलेली उठून म्हणता पोराला बोलकं का करणार नाही, त्याला वाचा देतील, आनंद ते चिंता मुके असेल वाचा येईल म्हणून पाया घालावं, पाया पडवावं म्हणून त्या पोराला घेऊन आले. आता सगळे लोक पाया पडायचे गावातले. मग ही बी आपली बाहेर लागले, मुख बोलगे घेऊन पाया पडले की पोरग पाया पडलं. शंकराचार्याचा शिष्य होता की त्यांच्या लक्षात आलं पासून ते म्हणले हे कोणाचा मुलगा, आमचाच आहे. बरं किती वर्ष झाली? म्हणजे 12 वर्ष झाली. मुलं झाली म्हणजे नाही, कमी केलं नाही, म्हणजे बोलताच येत नाही. गायत्री मंत्राचा उच्चार मुखातून केल्याशिवाय मुलं होत नाही. गायत्री मंत्राचा मुखातून उच्चार करावा लागतो तेव्हा जाणवं टाकता येतं ना. कसं करता येत? महाराज बोलतच नाही. एवढे ते खूप बोलणार आहे म्हणजे बोल काय. ती माय म्हणली महाराज आतापासून आई सुद्धा म्हणलं नाही, बापाला बाप बी म्हणलं नाही, पिताय म्हणजे काय बाप्पा बिप्पा म्हणते काहीच नाही म्हणून, पाणी म्हणत नाही, काय म्हणत नाही. जेव्हा म्हणलं तर आम्ही जेव घातलं तर जेवते, झोप म्हणलं तर झोपते, आंघोळ केली घातली तर करते, नाही तर असाच बसून राहतो. असा हे पडला मुख आहे या लागेल हे असं ते म्हणून लागले. ते म्हणजे नाही खूप छान आहे आणि बोल काय. मग त्याला काही प्रश्न मिळत शंकराचार्यांनी त्यांच्या भाषेतून आणि अध्यात्म भाषा, त्यांची भाषा संस्कृत आणि संस्कृत पुन्हा असून अध्यात्म. कस्त्वम कोहम, कोवय करता शिवी नाही, कोहम नाही कस्त्वम कोहम आहे. कथमिदम जातम कोवय करता शिविद्यते उपादान किमस्ते विचार स्वयंविषया. एक प्रश्न आहे बरं काय. दुसरा प्रश्न कोहम कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कामेता इति परिभावे सर्व आसारम विश्वम त्यक्ता स्वप्न विचार. आता त्यापैकी अलीकडे जे पूर्वार्ध आहे कस्त्वम कोहम काय कामे जननी आणि कामेता एवढा अलीकडे पूर्वार्ध उच्चार. असं उच्चारल्यावर ते पोरग त्याला वाटलं आपल्यासारखा बोलणारा मिळाला म्हणून त्यानं उच्चार केला. काय उत्तर आलं त्यानं उच्चारलं. हे काय म्हणले कस्त्वम कोहम कामे जननी कामे. तर ते म्हणलं इति परिभाव आहे सर्व आसारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचार. मी कोण आहे तुम्ही मला विचारता तर काय. तर तिथं ते अष्टक तयार झालं. काय म्हणला ते अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुव्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम नमुक्तीर्न बंधा चिदानंद रूपा शिवोहम. त्याच्यात वर्णन आहे नवा पंचकोशा नवा पाणीपादो न सोपस्त आयु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी पंचकोश नाही,
मी वाक पाणी नाही म्हणजे याचा अर्थ वाचा नाही, हात नाही, पाय नाही, मी काय नाही. या सगळ्या ह्या 5 कोसाहून मी चिदानंद रूप, निर्विकल्प रूप असं उत्तर दिल्यावर महाराज शंकराचार्य खुश सही उत्तर दिले पोराला असं. आणि मग ते मायबाप तोंडात बोट लागले, बोललं तर नाही नाही, आणि महाराजांना बोलवलं तर आपल्याला काही जमलं नाही. ठीक आहे बोललं तो ते मायबाप महाराज मायबाप काय म्हणलो काय बोललो ते म्हणले महाराज बोललं नाही, बोलायला पण आम्हाला कळ नाही, तुम्हाला कळणारच नाही. आता तुम्ही एक करा, हे पोरग मला द्या, हे तर मला काम आहे. म्हणजे अध्यात्म ज्ञानाचा जगात प्रचार करायचा आहे यासाठी समजा मला काम आहे. मग महाराज आम्हाला एकुलते एवढंच रडू लागले, बापी रडू लागला, आम्हाला एकूण दुसरं नाही महाराज, याला आमच्यासारखं बोलायला लावा. ते म्हणजे बोलतच नाही तुमच्यासारखं नाही बोलत. मग जेवण ते बाप म्हणायला बायकोला घे महाराज खायला तर कल्याण तरी होईल लेकराचं. इथं काय आंघोळ घालायचं, आंघोळ घाला, कपडे घाला, पोटा बसा, झोपवा. हे नसल्याला हाडदाच किंवा पण काय मोहातल्या लोकांना वाटतंय का हाडला. तुम्हाला काल म्हणून या मी करतो, मी तो तर देतो. वाटतंय का मोहात भाऊ कष्ट वाटते काही नाही भाऊ. हा बायको दवाखान्यात टाकल्यावर तुम्ही संग गेल्या की गोळ्या आणायची, तुम्हाला काही कटरा वाटते कष्ट वाटत नाही. आणि तुम्हाला मी म्हणलो मला तू काय नाही फोन नाही, तुम्ही रागड्या इथं राहत्या नाही का, त्याला पळून येईल मला. तिथं राहणार की नाही बायको तिथंच राहणार का. मोह तसा मोह आहे त्या माईला. पण आता बाप थोडा जरा असते शहाणा, पण माईला कळत नाही. नाही नाही महाराज, नाही नाही महाराज. महाराज म्हणले माझ्या आशीर्वादानं तुम्हाला दुसरं पोरग होईल झालं, पण ह्या पोराला सोडून द्या, तुमच्यापाशी हे उपयोगाचं नाही, हे तुमचं नाही बी. हा नाही म्हणले, ते नाही म्हणल्या ते माय बाप म्हणले आमच्याच पोटी जन्मले नाही कसं. सांगतो तुम्हाला हे 5 वर्षाचं होतं म्हणजे हो. त्यावेळेला तुम्ही गेलते का म्हणे काशी यात्रा करायला, प्रयागराज काशी हे मथुरावरून जाऊन पायानं गेलते ते म्हणे हो. त्यावेळेला हे पोरं 5 वर्षाचं नेलं नाही तुम्ही, नेलं होतं. मग प्रयागराजात आंघोळ करता करता तिथं तुम्ही आंघोळ करायला लागले, हे डोळा तुकडं आंघोळ करायला पाण्यात गेलं, पाण्यात खोल गेला. प्रयागराजला पाणी म्हणजे भयंकर उन्हाळ्यात पोहणी पाणी, हे बुडालं. मग बुडाल्यावर ते मेलं, पाणी तोंडात नाकात गेलं. मग तुम्ही दोघं रडू बायको मोठमोठ्यानं रडू लागला, रडू लागलो. मग रडू लागले त्यावेळेला त्या कातवळे एक महाराज होता, तुम्ही त्याच्या पाया पडले म्हणले. आधी आंघोळीच्या आधी त्याच्या पाया पडा गेले त्या महाराजाच्या. झोपडीत महाराज होता म्हणजे तिथं गाठवरच तुम्ही होता, त्याच्या पाया पडलेत ना तुम्ही. हो ते सिद्ध योगी होता आणि जीवनमुक्त. फक्त देहाचं आयुष्य शिल्लक त्याची वाट पाहू लागलं. विधेमुक्ती जाण्यासाठी तो जोपर्यंत देहाचं आयुष्य प्रारब्ध तोपर्यंत ते भोग भोगावे लागतात जीवनमुक्त. आणि ते कंटाळले त्याला, पण आता ते भोग भोगणं भागलंय म्हणून ते मी त्याला वाट बघू लागलो. त्याच्यात मग तुम्ही पाया पण आंघोळ लागले तर लेकरू मेल्यावर तुम्ही घरला केल्यावर आरडल्यावर मोठ्यानं मग त्या महाराजाला दया आली. त्या महाराजाने विचार केला माय बाप रडायले, लेकरू तर गेलं, मग आपण इथं बसून तरी काय करायलो, प्रारब्धच भोगायलो. मग आपल्याला पर काय अपरविषय सिद्धी आहे, म्हणजे दुसऱ्या शरीरात शिरता येते. मग आपण त्याच्या शरीरात शिरावं आणि त्या मायबापाला सुख द्यावं. काय बिघडलं मदत ते असल्यामुळं त्याला काही कळणार नाही कोण आहे ते. आणि मड्यालाच लेकरू म्हणतो ना आपण, चैतन्याला कुठं म्हणतो लेकरू होय. मड्याला म्हणतो का चैतन्याला लेकरू म्हणतो आपल्याला, मड्याला म्हणतो लेकरू. मग मड तर आहे त्याच्यापाशी खोबळा, त्या खोबळ्या शिरावं. याचं चैतन्य कुठे गेलं की जाऊ जाते, गरज नाही आपल्याला. आपण शिरावं, ते लेकरू जिवंत होते. जिवंत झालं की मायबाप लळा लावते. इथं जे भोग भोगायचे तर तिथं भोग आयुष्य प्रारब्ध असा त्या सिद्ध योगाने विचार केला. आणि तुमच्या लेकराच्या शेतात ते शिरलं म्हणून तुमचं लेकरू त्या औषध मिळेलंय. आणि तिथला महाराज ही लेकरू कोण म्हणले
आणि मग ते पोरग काय म्हणलं तोंडानं, बघ आई बघ. हे सांगायला महाराज ते खरंय, मल्याळम भाषेत बोललं. आई हे महाराज सांगायला ते खरंय, म्हणजे मी तिथला महाराज आहे. आणि मग माईनं मोह सोडला आणि शंकराचार्य ते लेकरू देऊन त्याची कीर्ती जगात पसरली. हसता पडत ना आणि काय अध्यात्म ग्रंथ लिहिली त्या पोराने महाराज संग्रह असा हसता म्हणत. तिथं काय म्हणलाय, निर्विकल्प अहम निर्विकल्प, मी निराकार रूप. म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप पांडुरंगाचं निराकार आहे. तिथं कोणताच आकार खपत नाही, कोणत्या प्रकारचा विकल्प खपत नाही, कोणत्या प्रकारचं दिवेत खपत नाही. असं अद्वैत स्वरूप परमात्म्याचं, त्या परमात्मा स्वरूपाशिवाय दुसरी जगात वस्तू नाही. असं जे परमात्मा तत्व आहे निराकार निर्विकल्प, आणि ते आभास सुद्धा आहे, म्हणजे जीव सुद्धा तोच आहे. आणि अशा प्रकारे त्या जीवानं त्याला ओळखीत जाणं आणि त्याच्या ऐक्यतेत मिसळणं हे त्या पांडुरंगाला शोधित जाणं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शोधित विठ्ठला जाऊ चला, जाऊ आता. बर काय गीत हे नाही भाऊ, जाऊ का नाही ओळखीत आता, जाऊ ना म्हणला विठ्ठलाला. गवसल का नाही, गवसत आहे. फक्त तुकाराम महाराजाच्या मागे जा आणि ते आपल्याला घेऊन चला, न्यायला चला. शोधित विठ्ठला जाऊ आता, म्हणजे आपण चला त्याच्या माग या. जाऊ आता जे म्हणले का, ते समष्टी शब्द वापरला तिथं. मी जातो आता नाही म्हणले, जाऊ आता, म्हणजे तुम्ही आणि मिळून जाऊ. बरोबर आहे. आणि अशा महात्म्याच्या माग गेलं तर आपल्याला विठ्ठल भेटल्याशिवाय असा विठ्ठल आज आपण संपला असं घेऊ. तुका म्हणे याचा संग नव्हे भला, आणि शोधीच विठ्ठला जाऊ.